गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तो आज आपण सुरुवातीला मागचे जे काही टॉपिक झाले त्याची रिव्हिजन घेणार आहे आणि मग प्रॅक्टिस सेटमधले पुढचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. तर मागच्या लेक्चरला आपण 3 टॉपिक बघितले होते. फर्स्ट टॉपिक होता नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड टॉपिक होता रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एंड इट्स कोएफिशिएंट्स. थर्ड टॉपिक होता टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. ठीक आहे. तर नेचर ऑफ रूट हा काय कन्सेप्ट आहे बघा. ज्या वेळेस तुम्हाला b² - 4ac माहिती असतो म्हणजे डिस्क्रिमिनंट, त्याचे 3 प्रकारे आन्सर येऊ शकतात. त्याला आपण डेल्टा म्हणतो. डेल्टा जर तुमचा आला पॉझिटिव्ह तो रूट्स असतील रियल अँड अनइक्वल. ठीक आहे, हा डेल्टा आहे. डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट. तर डेल्टा जर पॉझिटिव्ह आला तर रूट्स असतील रियल अँड अनइक्वल. जर डेल्टाची व्हॅल्यू येते 0 तर रूट्स असतील रियल अँड इक्वल. आणि डेल्टा जर आला तुमचा निगेटिव्ह तर रूट्स असतील तुमचे नॉन रियल नंबर्स. 3 प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे. डेल्टा आला पॉझिटिव्ह तर रूट्स असतील रियल अँड अनइक्वल. डेल्टा असेल 0 तर रूट्स असतील रियल अँड इक्वल. डेल्टा निगेटिव्ह असेल तर रूट्स असतील नॉन रियल नंबर. नेक्स्ट टॉपिक होता रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एंड इट्स कोएफिशिएंट. तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोएफिशिएंट असतात ए बी सी आणि त्याचे रूट्स आपण कन्सिडर केले होते अल्फा आणि बीटा. तर रिलेशन काय बघा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. हे 2 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. थर्ड टॉपिक होतं टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट. जर अल्फा आणि बीटा हे रूट असतील तर इक्वेशन कसं फॉर्म करायचं बघा. x² - अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता आपण पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला डेल्टा माहिती पाहिजे म्हणजे डिस्क्रिमिनंट माहिती पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय करतो, फर्स्ट स्टेपमध्ये इक्वेशन लिहिणार आहे आपण x² - 4x + 9 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याला स्टँडर्ड फॉर्म सोबत आपण कंपेअर करणार आहे जेणेकरून आपल्याला ए बी सी चे व्हॅल्यू फाइंड आउट होतील. ठीक आहे. बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ax² plus bx plus c is equal to 0. So we get a equal to a म्हणजे x² चा कोएफिशिएंट. तर x² चा कोएफिशिएंट आहे 1 दिलेला नाही आहे म्हणजे 1 आहे. सो b x चा कोएफिशिएंट आहे -4. c म्हणजे कॉन्स्टंट टर्म ती आहे 9. ठीक आहे. आता आपण डेल्टा काढणार आहे. सो डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. सो व्हॅल्यू पुट करू. b ची व्हॅल्यू आहे -4, त्याचं स्क्वेअर आहे -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे 9. सो -4² दॅट इज 16 - 4 9 जा 36. 14 - 36 16 - 36 दॅट इज -20. सो डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह येते. याचा अर्थ इथे लिहायचं तुम्हाला सिन्स डेल्टा इज निगेटिव्ह देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल नंबर येणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 ट्राय करू. आता पहिले कंपेअर करू. याला गिवन इक्वेशन आहे 2y² - 7y + 2 इज इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ स्टँडर्ड फॉर्म. आता वायच्या फॉर्ममध्ये घ्यायचं तुम्हाला. ay² plus by plus c is equal to 0.
सो वी गेट ए इक्वल टू, ए म्हणजे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 2, बी म्हणजे वायचा कोइफिशियंट आहे -7, सी म्हणजे कॉन्स्टंट तो आहे 2. ठीक आहे, ABCच्या व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला डेल्टा काढायचं आहे, कारण डेल्टा आपल्याला डिसाईड करून देणार आहे की रूटचं नेचर कसं आहे. सो डेल्टा इक्वल टू B² - 4AC. चलो बी ची व्हॅल्यू आहे -7 स्क्वेअर 4 इंटू ए 2, सी ची व्हॅल्यू आहे 2, -7 स्क्वेअर 49 मायनस 4 2 जार 8, 8 2 जार 16. So subtraction 9 minus 6 3, 4 minus 1 3, 33. That is greater than 0. डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. तो सिन्स डेल्टा इज पॉझिटिव्ह देअरफोर रूट्स ऑफ गिवन quadratic equation are real and unequal. इथे डिस्टिंक्ट हा शब्द वापरला तरी चालेल. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. आता इथे व्हेरिएबल एम, तर कंपॅरिझन करताना स्टँडर्ड इक्वेशन आहे एमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर सुरुवातीला आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हणणार आहे, m² + 2m + 9 = 0. इक्वेशन फर्स्ट. सो बाय कंपेअरिंग equation first with am² plus bm plus c is equal to 0. बघा या ठिकाणी लक्ष द्या, व्हेरिएबल एम यूज केला आहे मी, कारण गिवन एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल आहे एम. ठीक आहे, सो ए इक्वल टू, ए म्हणजे m² चा कोइफिशियंट, इथे या ठिकाणी m² चा कोइफिशियंट आहे 1, दिलेला नाही आहे म्हणजे 1. बी म्हणजे m चा कोइफिशियंट तो आहे 2, सी कॉन्स्टंट 9. आता आपण डेल्टा काढणार आहे. सो डेल्टाचा फॉर्म्युला आहे डेल्टा इक्वल टू B² - 4AC. सो व्हॅल्यू पुट करू, डेल्टा इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 2, सो 2² -4 इंटू ए इंटू सी, ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू आहे 9, 1 इंटू 9. सो 2² आहे 4, 4 9 जा 36, 4 मायनस 36 -32. तो डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह येते म्हणजे लेस दॅन 0 आहे. सिन्स डेल्टा इज निगेटिव्ह देअरफोर रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन आर नॉट रियल, किंवा नॉन रियल लिहिलं तरी चालेल, नॉन रियल नंबर्स. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. x² - 4x + 4 = 0. IMP एक्झाम्पल आहे, थोडा व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला मी इक्वेशन लिहून घेणार आहे, x² - 4x + 4 = 0. इक्वेशन फर्स्ट, याला आपण स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करणार आहे. सो बाय comparing equation first with ax² plus bx plus c is equal to 0. So we get a equal to x² चा कोइफिशियंट आहे a, त्या ठिकाणी x² चा कोइफिशियंट आहे 1. b इक्वल टू x चा कोइफिशियंट म्हणजे b, x चा कोइफिशियंट -4. सी इक्वल टू, सी म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट आहे 4. आता आपण डेल्टा काढणार आहे. ठीक आहे, सो डेल्टा इज इक्वल टू B² - 4AC. सो बी ची व्हॅल्यू पुट करू, -4 स्क्वेअर -4 इंटू ए इंटू सी, ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 4, 1 4. सो -4 स्क्वेअर 16, 4 इंटू 4 16, दॅट इज 0. सो डेल्टाची व्हॅल्यू येते 0. तो सिन्स डेल्टा इक्वल टू 0 देअरफोर रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन आर रियल अँड इक्वल. केस नंबर सेकंड होती,
फर्स्ट केस होती रिअल अँड अनइक्वल, सेकंड रिअल अँड इक्वल आणि थर्ड नॉन रिअल. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न होता. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आता. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट दिलेले आहेत आणि इक्वेशन फॉर्म करायचे. तर आपण काय करणार आहे, या रूटला अल्फा आणि बीटा कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, सो कन्सिडर अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स. खूप महत्त्वाचं आहे, इन व्हेरिएबल एक्स. आपण कोणता व्हेरिएबल वापरून इक्वेशन तयार करतोय ते मेन्शन करणं आवश्यक आहे. ठीक आहे, देअरफॉर अल्फा इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू 0 आणि बीटा इक्वल टू 4. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय बघा, देअरफॉर द रिक्वायर्ड quadratic equation is given by x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. व्हॅल्यू पुट करू, x square minus अल्फाची व्हॅल्यू 0 प्लस बीटाची व्हॅल्यू 4x, अल्फाची व्हॅल्यू 0 मल्टिप्लाय बीटा 4 इक्वल टू 0. Therefore x square minus 0 plus 4 that is 4x plus 0 into 4 0 is equal to 0. थोडं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला भेटेल x square minus 4x is equal to 0. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप सोपा कन्सेप्ट आहे. सेकंड एक्झाम्पल बघू, प्रोसेस फिक्स आहे आता. कन्सिडर अल्फा and beta be roots of quadratic equation in variable x. Therefore alpha equal to 3 and beta equal to -10. Therefore the required quadratic equation is given by formula x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. सो व्हॅल्यू पुट करू, x square minus अल्फाची व्हॅल्यू आहे रे 3 प्लस बीटा -10, ब्रॅकेट यूज करावं लागणार आहे, ब्रॅकेट क्लोज, x प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे 3 इंटू बीटा म्हणजे -10 is equal to 0. Therefore x square, आता लक्षात घ्या, minus 3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 10 into x plus पॉझिटिव्ह into निगेटिव्ह that is negative 3 into 10 30 is equal to 0. Therefore x square minus 3 minus 10 minus 7 x minus 30 is equal to 0. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. Therefore x square minus minus plus 7x minus 30 is equal to 0. हे तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. तर एक रूट आहे हाफ आणि सेकंड रूट आहे -हाफ. ठीक आहे, सो पण कन्सिडर करणार आहे अल्फा आणि बीटा रूट्स ऑफ द इक्वेशन. कन्सिडर अल्फा अँड बीटा be roots of quadratic equation in variable x. ठीक आहे, therefore अल्फाची व्हॅल्यू येईल हाफ, बीटा आहे -हाफ. therefore the required quadratic equation is given by x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. आता आपण व्हॅल्यू पुट करणार आहे.
सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा, अल्फाची व्हॅल्यू आहे हाफ प्लस बीटा, बीटा आहे मायनस हाफ इंटू एक्स प्लस अल्फा, सो हाफ मल्टिप्लाय बीटा मायनस हाफ इज इक्वल टू 0. थोडं सॉल्व करू आता. एक्स स्क्वेअर मायनस हाफ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह होणार आहे, सो हाफ मायनस हाफ एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये बघा 1 इंटू -1 -1 2 इंटू 2 4 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस हाफ हाफ कॅन्सल, सो 0x पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 1/4 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर 0x म्हणजे 0 असतो, -1/4 इक्वल टू 0. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकतात 4ने मल्टिप्लाय करून, इतकं सफिशियंट आहे. पण ठीक आहे, प्रत्येक स्टेपला तुम्हाला देअरफॉरचं साईन द्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. फर्स्ट रूट आहे 2 - √5 आणि सेकंड आहे 2 + √5. तर याला सुरुवातीला अल्फा आणि बीटा आपण कन्सिडर करणार आहेत. ठीक आहे, सो कन्सिडर अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ quadratic equation in variable x. therefore अल्फाची व्हॅल्यू असेल 2 - √5 आणि बीटा आहे 2 + √5. therefore the required quadratic equation is given by x square minus अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर व्हॅल्यू पुट करणार आहे आपण. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा, अल्फाची व्हॅल्यू 2 - √5 प्लस बीटा 2 + √5 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. सो अल्फा आहे 2 - √5 आणि बीटा आहे 2 + √5 इज इक्वल टू 0. बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. सॉल्व करू आता. -√5 + √5 कॅन्सल, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2 + 2 4 एक्स प्लस, आता याची मल्टिप्लिकेशन करताना एक ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, या ठिकाणी फॉर्म्युलाइज होणार आहे a - b, a + b टर्म सेम आहे बघा, 2 2 √5 √5, फक्त साईन चेंज आहे मायनस प्लस. तर a - b a + b याचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर आहे 2 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे √5 स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोणता फॉर्म्युला यूज केला आहे? a + b, a minus b equal to a square minus b square. therefore x square minus 4x plus 2 चा स्क्वेअर आहे 4 मायनस √5 चा स्क्वेअर आहे 5, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतोय इज इक्वल टू 0. therefore x square minus 4x 4 minus 5 minus 1 equal to 0. हे तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. या ठिकाणी आपलं हे लेक्चर आपण स्टॉप करतोय. यापुढील एक्झाम्पल मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. काही एक्झाम्पल होमवर्कसाठी देणार आहे, ते व्यवस्थित सिरियसली तुम्हाला सॉल्व करायचे. ठीक आहे, बाय.